नमस्कार मित्रांनो, इन्स्पायरो टेल्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत लाकूड तोड्याची गोष्ट. एका गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन झाडं तोडत असे आणि ती लाकूड विकून आपला उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी तो नदीकाठी झाड तोडत होता. चुकून त्याची लोखंडाची कुऱ्हाड नदीत पडली. ती खोल पाण्यात गेली आणि लाकूड तोड्या खूप हवालदिल झाला. त्याच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन नदीची जलदेवता त्याच्या समोर आली आणि ती म्हणाली, कशासाठी रडतो आहेस लाकूड तोड्या? लाकूड तोड्याने सांगितले की त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली आहे. देवतेने पाण्यातून सोनेरी कुऱ्हाड काढली आणि विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोडा म्हणाला, नाही, ही माझी नाही. मग देवतेने चांदीची कुऱ्हाड दाखवली. तो पुन्हा म्हणाला, हीही माझी नाही. शेवटी देवतेने लोखंडाची जुनी कुऱ्हाड दाखवली. तो आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड. लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणाने देवता खूप खुश झाली आणि तिने त्याला 3ही कुऱ्हाडी दिल्या, सोनेरी, चांदीची आणि लोखंडाची. तर या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की प्रामाणिकपणा हा नेहमी चांगले फळ देतो. खोटेपणा आणि लोभ शेवटी नुकसानच करतात. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडल्यास इतरांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.